नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संचलित आमच्या मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगीचा हा परिसर सध्या वृक्षाने बहारदार सुंदर हिरवागार या ठिकाणी होतो आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि येणाऱ्या काळात विविध आव्हानांचा सामना आपणास करायचा आहे. त्यासाठी प्रकृती आणि पर्यावरणाचं संवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी महाविद्यालय परिसरात वेगवेगळ्या देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आमचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय विश्वासरावजी कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि मॉडेल महाविद्यालयाचा हा परिसर सुंदर होतोय, बहरतोय, फुलतोय, सजतोय. तो केवळ आदरणीय सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या समर्पण भावनेनं या झाडांसाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती शब्दातीत आहे. आणि सध्या विद्यमान आमचे मार्गदर्शक, पथप्रदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसेनजी कोठावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महाविद्यालयातील आमचे सर्व कर्मचारी, आमचे सन्माननीय माळी बंकटजी, ही झाडे या ठिकाणी सुशोभित, सुंदर व्हावीत, टिकावीत, हिरवीगार राहावी यासाठी प्रयत्न करत आहेत. अवघ्या 2 ते 3 वर्षाची ही झाडे आज सावली देत आहेत, उद्या फळं देतील, फुलं देतील. अप्रतिम सुंदर असा हा परिसर या ठिकाणी दिसत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध वृक्षांचं या ठिकाणी रोपण करण्यात आलेलं आहे. यावर्षी आझादी का अमृत महोत्सव 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महाविद्यालय परिसरात 75 वृक्षाचं रोपणही यावेळेस करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये विविध देशी प्रजातींचे वृक्ष त्यांची लागवड केलेली आहे. तसेच यापूर्वी समस्त महाजन ट्रस्ट, तहसील कार्यालय, प्रशासनाच्या तसेच समाजभान टीमच्या समन्वयातूनही मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. तर ही वृक्ष मात्र रोपण नाही केले तर त्यांचं संवर्धनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हा जो काही परिसर आज सुशोभित दिसत आहे त्या पाठीमागे आदरणीय प्राचार्य, आमचे माजी प्राचार्य डॉक्टर विश्वासरावजी कदम सर यांची खूप मोलाची मदत लाभलेली आहे. प्रतिदिवस ते या झाडांपाशी जाऊन ठिबकचं पाणी व्यवस्थित जातं की नाही, झाडे व्यवस्थित आहेत की नाही, कुठे वन्य प्राण्याकडून किंवा इतर काही झाडांना त्रास आहे का, हे सगळं त्यांनी अगदी जसं एक आई आपल्या बाळांना ज्याप्रमाणे संगोपन करते अगदी त्याप्रमाणे या झाडांची काळजी आदरणीय सरांनी घेतलेली आहे. आणि म्हणूनच हा परिसर आपण पाहू शकता. महाविद्यालय परिसरात जवळपास 1,500 वड, पिंपळ, चिंच, जांभूळ तसेच विविध देशी प्रजातींचे जे वृक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी त्यांची लागवड केलेली आहे. यावर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवत होती, परंतु अशाही अवस्थेमध्ये आदरणीय प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली टँकरनं बाहेरून पाणी आणून
झाडांना ते देण्याचं काम आमचे माळी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी, त्यामध्ये श्री बंकटजी असतील, अर्जुनजी साबळे, सतीशराव ब्राह्मणे असतील, गणेशराव तारगे, नेमिनाथजी मुळे आणि कार्यालयीन अधीक्षक श्री गणेशजी सुरासे सर यांनी सुद्धा या झाडांसाठी मोलाचं आपलं योगदान दिलेलं आहे. आज आपण पाहू शकता की या झाडावरती फुलपाखरं येऊन बसत आहेत, ह्या झाडावरती पक्षी येऊन बसत आहेत. ही झाडं आज आम्हास सावली देत आहेत. ही झाडे टिकली पाहिजेत, जगली पाहिजेत. या महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी 2017, 18, 19 जेव्हापासून या इमारतीमध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हापासून यापूर्वीच्या इमारतीसुद्धा जिथे मार्केट कमिटीमध्ये हे महाविद्यालय भरत होतं तिथेही मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. आज ती झाडे खूप मोठाली झालेली आहे आणि इथे सुद्धा आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमातून, मेहनतीनं सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विश्वासराव कदम सर, आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसेनजी कोठावले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही झाडे बहरत आहेत, मोठमोठी होत आहेत. अत्यंत 10 एकरचा हा जो परिसर आहे याच्या चहूबाजूने, इमारतीच्या चहूबाजूने तसेच या सर्व 10 एकर परिक्षेत्रामध्ये जवळपास 1,500पेक्षाही जास्त वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूला आपण आलेलो आहोत. तसेच महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग, जालना सामाजिक वनीकरण परिक्षेत्र घनसावंगी यांच्या वतीने अटल आनंद घनवन प्रकल्प ही जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची, तीसुद्धा महाविद्यालयाच्या परिसरात या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. यामध्ये नोव्हेंबर 2021 पासून जवळपास आमच्या या मॉडेल कॉलेज परिसरात 1.25 एकर परिसरामध्ये 50 क्षेत्रामध्ये नोव्हेंबर 2021मध्ये 15,000 झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यात जवळपास 61 देशी प्रजातींचे वृक्ष या ठिकाणी त्यांची लागवड करण्यात आलेली आहे आणि आज मोठ्या प्रमाणात हे वृक्ष आपण पाहू शकता. या ठिकाणी हिरवागार हा परिसर, या भागातील जैवविविधता टिकून राहावी, तसेच घनदाट वनराई या ठिकाणी निर्माण व्हावी, हा परिसर सुशोभित व्हावा, सुंदर व्हावा, वातावरणाचा, पर्यावरणाचा समतोल राहावा, यासाठी महाराष्ट्र शासनाचा, वन विभागाचा हा जो काही अटल आनंदघन वन परिसर आहे तो आमच्या महाविद्यालय परिसरात आहेत. एकंदरीत आज हे 15 आणि आम्ही लावलेली जवळपास 2,000पेक्षाही जास्त झाडे, अशी जवळपास 17,000पेक्षा जास्त झाडे आज मॉडेल कॉलेज घनसावंगीच्या परिसरात डौलाने या ठिकाणी डौलत आहेत. हवेच्या मंद मंद झोक्याने हसत आहेत, आनंदित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मन अगदी सदगदित आणि आनंदित होत आहे. हे आपले मित्र आहेत, झाडे आपले पाहुणे आहेत. प्रकृती पर्यावरणासाठी आपण जगलं पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ही वनराई अशीच जर फुलली तर या ठिकाणी पशु पक्ष्यांचा जो किलबिलाट आपण ऐकत आहात तो मोठ्या प्रमाणात होईल. वातावरणातील, पर्यावरणातील जी काही जैवविविधता आहे ती टिकून राहील. निसर्गाचं जे काही या ठिकाणी दिवसेंदिवस असमतोल होत आहे, वृक्षतोड होत आहे आणि पर्यावरणातील जे काय असमतोल निर्माण होत आहे त्यासाठी आपणा सर्वांना सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मॉडेल कॉलेज घनसावंगीच्या वतीने या ठिकाणी हा जो काही परिसर बहरत आहे, सुंदर होत आहे, त्यासाठी
सन्माननीय आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोदजी येवले सर, सन्माननीय कुलसचिव आदरणीय जयश्री सूर्यवंशी मॅडम, तसेच सन्माननीय प्राचार्य आदरणीय विश्वासराव कदम सर, आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसिंहजी कोठावळे सर, आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमातून ही वनराई या ठिकाणी आज बहरत आहे. या ठिकाणी ही जी फुलपाखरे आहेत, हे जे काही पक्ष्यांचा चिवचिवाट आपण ऐकत आहात, हा केवळ ह्या वृक्षामुळे आहे. यात ओसाड उजाड असणारा हा परिसर आज वृक्षाने आच्छादित झालेला दिसून येत आहे. उद्या येणाऱ्या काळात बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचं संशोधन, विद्यार्थ्यांना माहिती, पर्यावरणाविषयी जनजागृती या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग जालनाच्या टीमचं, घनसावंगी टीमचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी ही झाडे टिकावीत जगावीत यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली, वेळेवर त्यांचं संगोपन केलं, त्यासाठी लागणारं सगळं कुशल मनुष्यबळ आणि त्यासाठी सर्व तोपरी मदत आणि त्यांचं सहकार्य, त्यांनी ही बाग फुलवण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण पाहू शकता चहूबाजूनं कंपाऊंड वाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छानपैकी या अटल आनंदघन योजनेला केलेला आहे. तसेच आपण ही जी काही देशी प्रजातीचे वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत, वडाचे, पिंपळाचे, जांभळाचे, त्यांनाही आपण कंपाऊंड केलेलं आहे. त्यांना आपण ट्री गार्ड लावलेले आहेत आणि दररोज त्यांची पाहणी आपले कर्मचारी नारायणजी बंकट असतील आणि इतर सर्व कर्मचारी करत आहेत. येणाऱ्या काळात, येणाऱ्या 2025पर्यंत मी पूर्ण आत्मविश्वासाने आपणा सर्वांना सांगू इच्छितो की महाविद्यालयाचा परिसर कसा असावा. तर एक आदर्श परिसर म्हणून महाराष्ट्रामध्ये मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगीचा परिसर, जो निसर्गाच्या विविधतेने, त्याच्या संपन्नतेने, त्याच्या या चैतन्य वातावरणाने बहरून जाईल. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता कशी ठेवावी याचं एक आदर्श उदाहरण, बॉटॅनिकल गार्डन कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रातील महाविद्यालयासमोर निश्चितच ठरेल. याचा मला आनंद वाटतो, हेवा वाटतो आणि निश्चितपणे आपण सर्वांनी येणाऱ्या काळात प्रकृती पर्यावरणासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे. झाडे आपल्या अंगणात, आपल्या घरासमोर, शेतात, बांधावर, वस्तीवर, उजाड रानावर, माळ रानावर, विविध ठिकाणी आपण वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचं जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. खास करून युवकांचं हे कर्तव्य आहे. युवकांनी यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. कारण की हा काळ, येणारा काळ हा खूप संघर्षाचा असेल. येणारा काळ हा प्रकृती पर्यावरणात होणारे जे मोठे मोठे बदल आपण आज पाहत आहोत, जर आपल्याला भविष्यात आनंदाने शारीरिक मानसिक स्वास्थ्य आरोग्य लाभावं आणि पर्यावरणातील समतोल राखला जावा, यासाठी जर आपणा सर्वांना चांगले पर्यावरण, चांगले वातावरण, शुद्ध हवा हवी असेल, चांगली फळं, फुलं, झाडांची सावली, त्यांची माया जर आपणास पाहिजे असेल, तर आपण सर्वांनी प्रकृती पर्यावरणाचं संवर्धन जतन केलं पाहिजे. शासनाच्या वतीने, शासन प्रशासनाच्या वतीने, शैक्षणिक संस्थांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मार्फत
देशी प्रजातीच्या वृक्षांचं बीजारोपण केलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरच येणाऱ्या काळात आपण अनेक संकटांचा सामना करू शकू. आज देशामध्ये ऑक्सिबार निर्माण होत आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. वाढते तापमान, अतिवृष्टी, कधीकधी या ठिकाणी यावर्षी जे काही तापमान होतं, ज्या पद्धतीने उष्णता वाढत होती, तो खूप मोठा धोका येणाऱ्या काळात वाढत्या औद्योगिकरणामुळे, विविध जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा विषाक्त शेती असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून एक वैश्विक संकट निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं, नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण प्रकृतीसाठी, पर्यावरणासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. तरच मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपण विविध संकटांचा सामना करू शकू. अत्यंत सुंदर, प्रसन्न असं वाटतं आहे. जर आपण 2 वर्षापूर्वी हा परिसर पाहिला असेल तर इथे अगदी ओसाड, उजाड, एकही वृक्ष आपणास दिसत नव्हता. परंतु आज एक सुंदर अशी वनराई या ठिकाणी निर्माण झाली आहे. खास करून आपल्या गावरान देशी प्रजातीचे हे वृक्ष, की ज्यांना उन्हाळ्यात पाणी जरी कमी प्रमाणात मिळालं तरी ते तग धरू शकतात, टिकू शकतात. वडाची, पिंपळाची, जांभळीची, चिंचेची, आपट्याची ही सगळी वृक्षे आज या ठिकाणी डौलाने डोलत आहेत. आनंदाने हर्षित होऊन आनंदोत्सव साजरा करत आहेत. अत्यंत नयनरम्य, सुंदर, मनोरम असा हा परिसर आमच्या मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगीचा झालेला आहे. हा वृक्ष उद्या महावृक्ष होईल. हे वटवृक्ष आपण पाहू शकता. हा महाविद्यालय परिसर ही फुलं सुगंध देतात. आयुर्वेदिक असं हे फूल, ज्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महाविद्यालय परिसरात ही जैवविविधता टिकून राहावी यासाठी आमचे बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजीचे तत्कालीन प्राध्यापक, सध्या शिवाजी महाविद्यालय येथे कार्यरत सचिनजी भुतेकर सर, बाळासाहेबजी वरखडे सर आणि डॉक्टर शरदजी सुगुडे सर हे सुद्धा या परिसराचा विद्यार्थ्यांसाठी, जैवविविधतेसाठी मोलाचं मार्गदर्शन या परिसरात येऊन विद्यार्थ्यांना करत आहेत. बॉटॅनिकल गार्डन सुंदर, सुशोभित असं या ठिकाणी तयार होत आहे. आपण पाहू शकता. प्रकृती, पर्यावरणाचं जो काही ऱ्हास सध्या होत आहे आणि ज्यामुळे वेगवेगळी संकटं आज आपणा सर्वांसमोर उभी आहेत, त्या सर्वांचा सामना आपण या पद्धतीनं सामूहिकरित्या करू शकतो. जलसंधारण, वृक्षसंगोपन, विषाक्त शेतीपासून बचाव, जलसाक्षरता, विविध क्षेत्रात गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी संशोधकांनी, विविध शास्त्रज्ञांनी, महाविद्यालयातील तरुणांनी, शिक्षक प्राध्यापकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यावरण जनजागृतीसाठी
प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि हे सामूहिक कार्य आहे. एकट्या दुकट्याने हे कार्य होणार नाही. आज मनाला अति आनंद होत आहे की हा परिसर सुजलाम सुफलाम झालेला दिसून येतो आहे. आज हजारो पक्षी या ठिकाणी समाधानाने आनंदाने आपली घरटी बनवून त्यामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांना परागकण घेण्यासाठी आज फुलं मिळत आहेत, फळं मिळतील आणि ते आपलं जीवन या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी जगत आहेत. पाहू शकता किती घरटी एक आनंदोत्सव ते साजरा या ठिकाणी करत आहेत. जर हे वृक्ष नसतं तर हे पक्षी या ठिकाणी नसते. कितीतरी देशी प्रजातीच्या चिमण्या पक्षी नामशेष होत आहेत. तर असं वातावरण त्यांना मिळालं, लाभलं तर निश्चितपणे हे कीटक, पशु, पक्षी, वन्य प्राणी या सगळ्यांना आपल्या हक्काचं घर, प्रकृती आणि पर्यावरणाचा समतोल हा सगळ्या जीवजंतूमुळेच आहे. पण आज आपण जंगले नष्ट करत आहोत, वनराई नष्ट करत आहोत, बेसुमार वृक्षतोड आपण करत आहोत. हे थांबलं पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणखी काही दिवसात हा जो वडा आहे तो खळखळून वाहत राहील. या ठिकाणी छोटासा तलाव आहे, तो तुडुंब भरेल आणि या पशुपक्ष्यांसाठी पाण्याचीही व्यवस्था होईल. आज ते आपल्या खोप्यामध्ये आपल्या लहान पिलांसमवेत या ठिकाणी राहत आहेत. त्यांना हक्काचं घर मिळालं. ते झाड त्यांचा आसरा आहे. तो वृक्ष एका प्रकारे त्यांच्या जीवनाचा सहारा आहे. म्हणून आपणा सर्वांना या प्रसंगी कळकळीची विनंती करतो की प्रकृती पर्यावरणासाठी शाळा, महाविद्यालय, शासन प्रशासनाची वेगवेगळी कार्यालय तसेच ही जी चळवळ आहे ती व्यापक राहावी. मी आमचे माजी प्राचार्य आदरणीय विश्वासरावजी कदम सरांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला एक संस्कार दिला. मशोदरी शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंबर या ठिकाणी त्यांनी वृक्षसंगोपनासाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि इथेही मॉडेल कॉलेज घनसावंगीचा हा परिसर आमचे सन्माननीय दोन्ही प्राचार्य विश्वासरावजी कदम सरांनी विद्यमान आमचे मार्गदर्शक, पथप्रदर्शक, निर्मळ मनाचे चंद्रसेनजी कोठावळे सर यांनी सुद्धा या झाडांसाठी मेहनत घेतलेली आहे आणि घेत आहेत. याचा आम्हाला हेवा वाटतो. हा जो काही वृक्ष संवर्धनाचा वसा आणि वारसा आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे तो निश्चितपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जपण्याचा प्रयत्न करूयात. ओसाड झालेले हे रान, हा परिसर आज सुशोभित सुंदर झालेला आहे. आपण पाहू शकता महाविद्यालय परिसरातील
हा नाला, दोन्ही बाजूनं ही लावलेली वृक्षे, हे पिंपळाचं झाड, लिंबाचं झाड, वडाचं झाड, हे डौलानी उभी आहेत. दहा एकरचा हा परिसर सुशोभित होत आहे. याचप्रमाणे समाजात वृक्ष चळवळ ही व्यापक व्हावी. कालच समाज टीमच्या वतीने आदरणीय श्री दादासाहेब थेटे सर या भागातील युवा नेतृत्व, युवा समाजसेवक, समाजसेवेचा वासा हाती घेऊन समर्पण भावनेनं गेल्या 1 दशकापासून ते प्रकृती पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सुद्धा अतोनात मेहनत घेत आहेत. त्यांनी या ठिकाणी प्रकृती पर्यावरण चषक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि पुरस्कार मिळवा, अशा पद्धतीचा एक अनोखा उपक्रम प्रकृती पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेला आहे. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेल. अशा पद्धतीची व्यापक चळवळ गावागावात उभी राहावी. घराघरातून प्रकृतीप्रेमी निर्माण व्हावेत. आणि आपल्याला जर भविष्यामध्ये गोड सुंदर सुंदर रसरशीत फळे खायची असतील, फुलांचा सुवास आपणास पाहिजे असेल, उन्हाळ्यामध्ये आपण कुठेतरी प्रवास करत आहोत आणि एखाद्या चिंचाच्या, आंब्याच्या किंवा लिंबाच्या झाडाखाली विसावा घ्यायचा असेल, सावलीत, त्या गार सावलीत थोडासा विसावा घ्यायचा असेल, सावली पाहिजे असेल, पाऊस पाहिजे असेल, आपणा शुद्ध हवा पाहिजे असेल, तर आपण झाडे लावावीत, ती जागवावीत, त्यांचं संरक्षण करावं. ती झाडे आज आपण या लहान लहान झाडांना जर जपलं तर निश्चितपणे उद्या ती आपल्याला जपतील, आपल्याला ऑक्सिजन देतील, सावली देतील, फळं देतील, फुलं देतील. हा जो वसा आहे प्रकृती पर्यावरणाचा, आपण जपला पाहिजे. निश्चितपणे आपण सर्व मिळून ही चळवळ व्यापक करूयात. मानव कल्याणासाठी, सगळ्यांच्या हितासाठी हे पाऊल महत्त्वाचं आहे. दिवसातला 1 तास आपण या झाडांसाठी दिला पाहिजे, या वृक्षांसाठी दिला पाहिजे. ही जी काही वृक्ष आज उभी आहेत, उन्हाळ्यामध्ये भर उन्हात डोक्यावर हंडा घेऊन सुद्धा पाणी यांना टाकण्यात आलेलं आहे. आमचे सर्व कर्मचारी या ठिकाणी, आमचे जे माळी आहेत नारायणजी बंकट आणि आमचे सन्माननीय कर्मचारी नेमिनाजी मुळे यांचं आगमन या प्रसंगी झालेलं आहे. तर या ठिकाणी हा पूर्ण फेरफटका तरी महाविद्यालयाचा समोरील परिसर आणखी राहिलेला आहे. कॅमेरामध्ये सगळं काही कैद होत नाही. महाविद्यालयाच्या समोरील भागात मोठी मोठी वृक्ष झालेली आहेत. एकंदरीत मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगीचा हा परिसर सुंदर आणि सुशोभित असा झालेला आहे. या पाठीमागे आमचे तत्कालीन माजी प्राचार्य आदरणीय विश्वासरावजी कदम सर, आमचे विद्यमान प्राचार्य, मार्गदर्शक, प्रकृतीप्रेमी आदरणीय चंद्रसेनजी कोठावळे सर, आमचे नारायणजी बंकट, आमचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे सन्माननीय सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक, सर्वांच्या समन्वयातून हा परिसर या ठिकाणी सुशोभित सुंदर झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात इथे पुनश्च एकदा हा परिसर बहरेल, जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न होईल आणि एक आदर्श परिसर म्हणून मॉडेल डिग्री कॉलेजचा परिसर येणाऱ्या काळात प्रसिद्ध होईल, यातील मात्र शंका नाही. आपणा सर्वांना पुनश्च एकदा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रकृती पर्यावरणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. ही काळाची गरज आहे, अशी कळकळीची विनंती करतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.